मी रणजित जगताप तुमचा मित्र पुन्हा एकदा आरजी ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज काहीतरी नवीन गोष्ट घेऊन मी आलेलो आहे. ऐतिहासिक गोष्ट आहे. कास्ट आयर्न लॅम्प म्हणजे लोखंडी दिवा, जो जुन्या काळी 250-300 वर्षापासून म्हणजे शिवकालापासून जे दिवे वापरण्यात आलेले आहेत. जुन्या काळी लाईट नसायची, मग तेव्हा दिवे वापरले जात होते. तो दिवा कसा असतो त्याविषयी मी माहिती आज देणार आहे. अनायशी तो आमच्या घरातच आहे. आमच्या पूर्वजांनी घरात तो तसाच जतन करून ठेवलेला माळ्यावरच्या भागावरती होता. पण कालांतराने तो मला दिसल्यानंतर तो डिस्प्लेला आता भिंतीवरती तो पाठीमागे दिसतोय, डिस्प्लेवरती लावलेला आहे. त्याच्याविषयी डिटेल आणि सखोल माहिती तुम्हाला देतो. अद्भुत ब्लॅकस्मिथची काय कला असू शकते, लोहारकाम किती सुंदर असू शकते, याचं उत्तम उदाहरण तुम्हाला मी आज दाखवतो. हा तो दिवा आहे. हा दिवा विशेष काय आहे, 1 पीसचा दिवा आहे. इथून हा एंडपर्यंत बघा एका पीसमध्ये बनवलेला आहे. फक्त 2 नाग आणि 2 मोर हे फक्त वेगळे आहेत त्याच्यात. हा दिवा एवढा आकर्षक आहे 1 पीस. आणि हे मुदन इथं धरण्याचा भाग असतो. जुन्या काळी अशी धरून चालता येत होतं म्हणून हे पकडण्यासाठी भाग दिलेला आहे हा वरचा. असा हा दिवा आहे. याची विशेषता बघाल तर नाग आणि मोर. मोर हा शुभ, आनंदी आणि सौंदर्याचं प्रतीक आहे म्हणून तो मोर वापरलेला आहे इथं. आणि नाग हा संरक्षणासाठी नाग म्हणजे देवदेवतांपाशी आपले शंकरांपाशी नागाचं नेहमी कांद्यावरती त्यांच्या गळ्याभोवती असते नाग म्हणजे संरक्षणाचं काम करतो. आपल्या धर्मामध्ये नाग हा संरक्षण म्हणून मानला जातो म्हणून हे 2 लावलेले आहेत. संध्याकाळच्या वेळी जेव्हा इथं दिवा लावत असतात तेव्हा हा प्रकाश पहिला याच्यावरती पडतो, पुन्हा इथून पुन्हा भिंतीवरती वॉलवरती असा पडतो. हा 2 मोर भिंतीवरती डाव्या बाजूला 2 मोर आकार दिसतात त्याचे. आणि नागाचा पण आकार दिसतो वरती भिंतीवरती शाडो पडते. पण एवढं सुंदर दिसतं ते. आता दिवस असताना ते दाखवता येत नाही, संध्याकाळच्या वेळी ते. आणि साधारण याच्यात पावशेरपेक्षा जास्त, अर्धा किलोचा आसपास याच्यात तेल बसेल एवढी मोठे. म्हणजे जरी ती संध्याकाळी लागली तर ती पाठेपर्यंत किंवा दिवसभर मंदिरात दिवस रात्र जळत असते दिवे. पण ते मग त्या काळी हे वापरत होते जास्त. का तर कंटिन्यू तो चालावा, जास्त वेळ चालावा म्हणून याचा वापर जास्त मोठा केलेला आहे साईजने. असा हा दिवा आहे. विशेष काय आहे, ब्लॅकस्मिथ काय कला असू शकते, लोहाराची उत्तम कला काय असू शकते. हा अखंड दिवा वेल्ड लेस आहे. एका ठिकाणी सुद्धा वेल्ड मारून केलेला नाही. म्हणजे काय स्किल वापरलं असतं. हा तर 1 पीस आहे तुम्हाला सांगितलं असतं. हे 2 मोर इथे चिटकवलेत. कशी चिटकवले असतील, वेल्ड नसताना त्या काळात हे 2 मोर वेल्ड नसताना कशी चिटकवले असतील. आता ती सोप आहे 2 टाके मारून वेल्डिंगचे. त्या काळी कसं केलं असेल जो तुम्हाला एक उदाहरण दाखवतो की कसे ठोकतात. आता याच्यात बघा हा लोहार की आता होल मारतात बघा. सेंटर पोझिशन हे लाल करून ठोकलं जात आहे जेणेकरून मेटेरियल सॉफ्ट व्हावं म्हणून. सेंटर ठोकून त्याला होल करतात. खाली नट ठेवलेलं कारण तो मटेरियल खाली पडा म्हणून. झाला हा होल झाल्यानंतर लोखंडी पीस एक सळीचा तुकडा कट करून त्याच्यात घालून तो ठोकला जातो. असा वेल्ड विरहित जॉब तयार करतात. बघा आता दाखवतो. आता हा सांडशी बनवत आहे. सांडशीमध्ये तो ठेवून बघा आता याला हॅमरिंग करणार होतो. आता हा गरम करून याला ठोकला जातो. असं तो जोड त्या काळी बनवत होते म्हणून हा व्हिडिओ दाखवतोय मी. आता बघा लाल करतोय बस. असं ठोकून पुन्हा तो एकजीव केला जातो. त्या छोट्याशा हॉलामध्ये हे नागाचे जो खालील भाग, मोराचा पाठीमागचा भाग, हे 4ही भाग लहानशा साईजमध्ये म्हणजे सळी किंवा दाबण असते त्या साईजमध्ये शेवटचे टोक त्यात घालून त्या एका होलात 4 हे घालून याला गरम करतात, फ्री हिट करतात. त्याला फ्री हिट केलं जातं सारखं कारण त्याला कला काढायची. पूर्ण लाल असतोपर्यंत गरम करून पुन्हा जो हॅमर करून हा एकजीव केला जातो. जुन्या काळी असे एकजीव करायचं पद्धत होती. मग हा ठोकून एकजीव केलेला म्हणून हा विशेष आहे.
लोहाराचं काम का मी म्हणलो ब्लॅकस्मिथ, सुंदर कला याच्यावर दिसते. हा एक मुदन बघताय, दोरीसारखा भाग पिळदार दिसतोय. या बाजूनं असं फिरवून आणून इथं हे दिसताना आपल्याला जरी सहज दिसत असली तर ती बनवली कशी असते तुम्हाला सांगतो. हा लोखंडाचा भाग, सपोज आता ही सळी आहे, तरी बनवल्या कशी, त्याला अशी पिळ देऊ, अशी पिळ देऊ, त्याला असं गोल केलेलं. हे बनवायला किती वेळ, सेकंद पण लागला नाही मला. हे लोखंडाचं बनवा किती वेळ दिला असं, दोन्हीला टेन्साईल करून, गरम करून, राऊंड अप करून, ते फिरवून, त्याला हॅमरिंग करत करत चिटकवत असं फिरवत ते बनवलेलं आहे. म्हणून हे स्किल, पूर्ण स्किल न बनवलेली ही समय आहे, दिवा आहे. म्हणून याचा आज व्हिडिओ बनवायचा मला एवढं. दिव्याविषयी सांगायचं झालं तर मंदिराच्या दारी तेलाचा दिवा तेवत होता, अंधाराला हरवून श्रद्धेचा उजेड देत होता. त्याला साथ म्हणून मोर पिसार फुलवून नाचत होता. रंगांच्या भाषेत आनंदाचा संदेश तो देत होता, आनंदाचा संदेश तो देत होता. पूर्वी पावशे ते अर्धा किलो याच्यात तेल बसत होतं, कारण ते जास्त वेळ राहावे म्हणून. कालांतरानं थोड्या वेळेसाठी वापर व्हावा म्हणून याच्यात दुसरी पंथी ठेवण्यात आली, लहानशी, कारण तेल पण जास्त लागत, ह्या पंथीला तेल कमी लागतं. थोड्या वेळेसाठी ही पंथी पुन्हा वापरू लागली लोक. हा अँटिक दिवा नामशेष होत आला.